कर्जमाफीच्या बाबतीमध्ये मी देखील मागच्या 2-3 दिवसापासून महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांच्या दौऱ्यामध्ये होतो. तिथे ज्या काही शेतकऱ्यांच्या शंका निर्माण झालेल्या आहेत, त्या मी स्वतः कृषी मंत्री महोदयांशी बोलणार आहे आणि कॅबिनेटला मंगळवारी कॅबिनेटमध्ये देखील बोलणार आहे. परंतु कर्जमाफी झाल्यानंतर पात्र असलेला शेतकरी वंचित राहू नये, ही सरकारची भूमिका आहे आणि सरकारच्या ह्या भूमिकेला कुठं जर काही नियमामुळं किंवा एखाद्या परिपत्रकामुळे अडचण येत असेल, तर त्याची भूमिका आम्ही नक्की कॅबिनेटमध्ये मांडू आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ. एकतर त्यांचा लोकशाहीतला एक वेगळा विचार आहे. त्यांनी वेगळ्या विचारानं एकत्र यायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांची बैठक संभाजीनगरमध्ये होते किंवा अन्य कुठे होते याच्यावर आम्हाला बोलण्याचा काय अधिकार आहे. आम्ही शिवसेनेमध्ये आहोत. वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन चाललेलो आहोत. एकनाथ शिंदेसाहेब आमचं नेतृत्व करतायत. त्याच्यामुळे आमच्या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काय करावं हे आम्ही ठरवत असतो. आता बाकी दुसरा कुठचा तरी पक्ष त्यांचा जर भूमिका मांडणार असेल, त्यांची भूमिका घेणार असेल, त्याचा आमचा हस्तक्षेप किंवा आम्ही बाहेरून बोलून त्याच्यामध्ये काहीच उपयोग नाही. तर तेच ना, त्यांनी ती मोहन भागवत साहेबांनी ती जर भूमिका घेतलेली असेल, ते जर झेंझेंची चर्चा करणार असतील, तर चांगला पायंडा पडतोय. आपण वाईट कशाला म्हणतो? काल पण ज्यावेळी सुनावणीच्या संदर्भामध्ये मला हा प्रश्न विचारला होता, मी हेच सांगितलं होतं, की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो 4-4.5 वर्षापूर्वी उठाव झाला, त्याच्यानंतर निवडणूक आयोगामध्ये देखील याचिका दाखल होती. आता सुप्रीम कोर्टामध्ये देखील आहे. जसं समोरची लोक बाजू मांडतायत, तशी त्यांच्यापेक्षा सत्यता असलेली बाजू आमचे वकील महोदय आर्ग्युमेंटमध्ये मांडतील आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही जे केलेलं आहे त्याचे कागदपत्र आम्ही दाखल केलेले आहेत. आमचे वकील महोदय तिथे बोलतील आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळेल याची आम्हाला सगळ्यांनाच खात्री आहे. तर सुप्रीम कोर्टामध्ये एखादी याचिका चालू असताना युबीटीचे लोक जसं बोलतात तसं मी काय बोलणार नाही. ती एक वेगळी स्ट्रॅटेजी आहे त्यांची. अशा कोर्टामध्ये याचिका चालू असताना कोर्टाचं लक्ष आपल्याकडे कसं वेधलं जाईल त्या पद्धतीनं ते बोलत असतात. परंतु आम्ही लोकशाही मानणारे आहोत. आम्ही आमच्या पद्धतीनं आमचे सगळे कागदपत्र सुप्रीम कोर्टामध्ये आमच्या वकिलांद्वारे सादर करणार आहोत. तर मगाशी जसं मी सांगितलं की आम्ही जर काहीच चूक केलेली नसेल तर योग्य तो न्याय आम्हाला मिळणार आहे. मी काय सांगितलं की सुप्रीम कोर्टातल्या ह्याच्यावर बळकावणं घेणं हे शब्दप्रयोग करण्यापेक्षा जो निकाल होईल तो योग्य तो होईल. प्रश्न जरी वेगवेगळे असले तरी उत्तर तेच आहे. आमचे वकील याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आमची बाजू मांडतील आणि सन्माननीय न्यायालय योग्य तो निर्णय आम्हाला देईल याची आम्हाला 100% पूर्ण खात्री. याच्यामध्ये माझ्या कशा पद्धतीनं सह्या घेतल्या गेल्या, माझ्या कशा पद्धतीनं सह्या मारल्या गेल्या, हे माझं स्टेटमेंट जे आहे ते विधानसभेच्या अध्यक्षांकडे जे हेअरिंग झालं, सुनावणी झाली, त्याच्यामध्ये मी स्पष्ट पद्धतीनं मांडलेलं आहे. त्या सगळ्या गोष्टी सार्वजनिक करण्याची आवश्यकता नाही. जे माझं म्हणणं होतं ते लेखी स्वरूपामध्ये मी देखील दिलेलं आहे. ॲफिडेव्हिट देखील मी केलेलं आहे. त्याच्यावर असं प्रसारमाध्यमांमध्ये बोलणं योग्य नाही. मी मगाशी जे सांगितलं की युबीटीची लोकं असं प्रसारमाध्यमांमध्ये जाऊन आपणच फार मोठे योग्य आहोत आणि बाकी सगळे अयोग्य आहेत हा दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. दादांशी मी खरं तर आत्ताच बोलणार होतो. रेसच्या अगोदर कदाचित मी बोलणार होतो, परंतु मी बोलू शकलो नाही. मी आता त्यांच्याशी दूरध्वनीवरनं किंवा मोबाईलवरनं चर्चा करणार आहे आणि नक्की काय अडचण निर्माण झाली, कारण मी देखील त्या समितीवर आहे. समितीचे अध्यक्ष विखे पाटलांकडे मी तो विषय मांडले आणि जर आवश्यकता भासली तर माननीय शिंदेसाहेब आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे देखील आम्ही हा विषय मांडू. नाही, कडक नियमावली लागू होण्यापेक्षा मला असं वाटतं की जे एफर्ट्स मराठी भाषा विभागाने घेतलेले आहेत, जे प्रयत्न आम्ही केलेले आहेत परिवहन विभागाला बरोबर घेऊन, त्याच्यामध्ये किती यश आलंय ही बघण्याची संधी आम्हाला 18 तारखेपासून मिळणार आहे. त्याच्यामुळे कोणालाही जबरदस्ती करून, कोणावरही दबाव आणून, त्यांच्यावर काहीतरी वेगळ्या पद्धतीचा राजकीय दबाव वापरून किंवा प्रशासकीय दबाव वापरून आमच्याकडनं काही केलं जाणार नाही.